सो मित्रांनो आता मस्त मजेदार पाऊस सुरू झालेला आहे. पाऊस बरोबर एन्जॉय पण सुरू आहे आमचा. रात्रीचा रूमच्या बाहेरचा रात्रीचा व्ह्यू आहे बघा. 2 किलो मटण घेतात का रे कारण येड्यासारखा 2 किलो मटण घेतात का 4 माणसांना. मित्रांनो मी पंकज पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मध्ये आरतीज रिसॉर्टमध्ये मी आलेलो आहे आणि माझ्यावर आपले जे नेहमीचे जे मित्रमंडळ आहे आपलं जे नेहमी आपण येत असतो रिसॉर्टमध्ये. तर यावेळेला जरा आपली पब्लिक कमी आहे पण आपल्याला ठरवलं होतं की एन्जॉय करायचं आणि पाऊस आता खूप जास्त पडलेला आहे आणि पावसाचं वातावरण एवढं सुंदर झालं आहे त्यामुळे बोललं एक तर पिकनिक बनतेच आणि त्या पिकनिकसाठी आपण आलेलो आहे. तर हे बघा मित्रांनो आरतीज रिसॉर्ट जे भालीवाडी कर्जत येथे आहे. हे तुम्हाला मी दाखवतो. रिसॉर्ट जे आहे ते कर्जत स्टेशनपासून फार जवळ आहे आणि हे बघा आतलं सर्व तुम्हाला परिसर दाखवतो. ही आपली गाडी उभी आहे. इकडे त्यांचं रिसेप्शन आहे. हे आपले सगळे आता चालू यांची तयारी. आपल्याबरोबर नितीन, तेजस आणि करण. यावेळेला आपण 4च जण आहोत. मित्रांनो वातावरण जे आहे ते एवढं भारी आहे. इथे भरपूर प्रकारचे झाडं आहेत आणि निसर्ग एवढा भारी आहे. एन्जॉय तर आता फुल करणार आहोत आपण. पूर्ण मूडमध्ये आहे एन्जॉयच्या. एन्जॉय ॲक्च्युली सुरू झालेला आहे. एन्जॉय तर ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि रिसॉर्ट पण फार भारी आहे, मोठा आहे आणि फक्त आमचाच ग्रुप आहे. आज मंगळवार आहे आणि ग्रुप फक्त आमचाच आहे. 4च जण आहोत आम्ही. एवढा एक ग्राउंड आहे मोठा आणि इकडे रूम्स आहेत. तर सध्या आमचा ग्रुप छोटा असल्यामुळे आम्हाला 2000 पर हेड असा रेट सांगितलेला आहे. आमचा स्विमिंग पूल आहे. पाच ते 6 रूम आहेत इथे. सो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर व्लॉग येतोय. तर मध्ये मित्रांनो बरंच आपण बिझी होतो. एक्झिबिशन खूप होते आणि बरेच आपलं डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे बिझनेसचं. त्याच्यामुळे वेळ काढू शकलो नव्हतं पण आता रेग्युलर आपले व्लॉग्स येतील. सो आता तर आपल्याला एन्जॉय करायचं आहे. हे बघा हे माझ्या पाठीमागे बघू शकत असाल तुम्ही. मोठा स्विमिंग पूल आहे. हे बघा फार धुके आहेत आजूबाजूला. डोंगर पण जवळच आहे इथे. बघा डोंगर जवळच आहे. हा निसर्ग संपूर्ण आहे इकडे. निसर्गाच्या सान्निध्यात मला तर नेहमीच आवडतं आणि जबरदस्त निसर्ग आहे इकडे. पाऊस पण आता इथं पडतोच आहे. रेग्युलर पाऊस सुरूच आहे इकडे. इकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर चला फटाफट चेंज करूया, एन्जॉय करायला सुरू करूया. काय झालं? सो आता भेटूया चेंज करून. पूलमध्ये जायचं आहे. अजून पूलमध्ये आम्ही गेलो नाहीये पण पाऊस फार मजेदार आहे. आम्हाला क्रिकेट पण खेळायचं आहे. बघा समोरच मैदान दिसतं त्यात क्रिकेट खेळायचं आहे आणि समोर स्विमिंग पूल पण वाट बघतंय. जर तुमचा 10-15 लोकांचा ग्रुप असेल, 20 लोकांचा ग्रुप असेल तर तुम्ही नक्की इकडे येऊ शकता.
मी तुम्हाला सजेस्ट करेल, कारण वातावरण फार छान आहे इकडे. So, मित्रांनो आपलं हे जे सुका मटन कसे टेस्ट? खूप छान मस्त. त्यात 3 सुरमे घेतले आणि 1 किलो प्रॉन्स घेतलेत मी. वेड्यासारखं यार 2 किलो मटन. सो मित्रांनो रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत. पूलमध्ये निघालेलो आहे आपण आता. खूप पाऊस पडतोय, जोरदार पाऊस आहे आणि फुल एन्जॉय करतोय. सो मित्रांनो 7:30 वाजलेत आणि स्विमिंग पूलमध्ये फार एन्जॉय करतोय. तुम्ही बघू शकत असाल पाऊस भरपूर पडतोय आणि वातावरण जे आहे ते एवढं एक्सलंट आहे, याच्यापेक्षा चांगलं वातावरण असूच शकत नाही. पाऊस पण भरपूर पडतोय, थंडी वाजते, फार थंडी आहे. In the morning, जी भर के नाच ले बेबी, नाच नाच के तोड़ दे सैंडल. आंटी पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा है. ना कोई मंजिल है, ना कोई साथी है. सो मित्रांनो आता रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आपण आता चाललेलो आहे जेवायला. भूक लागले भरपूर, खूप एन्जॉय केलं आहे. बघा तुम्ही बघत असाल पाऊस भरपूर पडतोय अजूनही. सो मित्रांनो खूपच एन्जॉय केलं आहे, अजूनही भिजलेलोच आहे आणि आता चाललो आहे आपण जेवायला. आता भूक पण लागले, थंड वातावरण आहे, खूप छान वातावरण आहे आणि पाऊस पण अजून चालू आहे, मुसळधार पाऊस चालू आहे. इकडे आल्यापासून पाऊस जोरदार सुरू आहे. तुम्ही पाहू शकत असाल हे रिसॉर्ट जे आहे ते फार सुंदर आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला हे सगळं दाखवतोच परत. तर रात्रीची वेळ आहे त्यामुळे तुम्हाला एवढं काय कळणार नाही, पण आजूबाजूला जे झाडं झुडपं आहेत ते तुम्हाला दिसतच असतील. खूप सुंदर आहे, खूप एन्जॉय केला आम्ही होतो चौघेच जण, पण एन्जॉय भरपूर केला, खूप एन्जॉय केला. सो आता आपण पहिलं जेवूया. जेवायला पण आम्ही तसं व्हेज मेनू सांगितलं आहे. त्या नॉनव्हेजमध्ये फक्त चिकनच देतात आणि चिकन खायला मजा येत नाही एवढी, कारण की आम्ही थोडं येतानाच आम्ही काही मच्छी आणली होती आणि मटण आणलं होतं आणि ते आम्हाला त्यांनी छान बनवून दिलं, ते पण आम्ही खाल्लं आणि आता आपण जेवायला आलो आहे. आपण जेवणार आहोत. बघा जेवायला काय काय मेन्यू आहे, त्याच्याबरोबर जे व्हेजमध्ये काय काय मेन्यू आहे ते बघूया, तुम्हाला मी शेअर करतोच तुमच्याबरोबर. असं रेस्टॉरंट आहे अन्नपूर्णा. आपले मेंबर थकलेत आता. तुम्हाला पण यायचं असेल तुम्हाला मी नंबर सगळं शेअर करतो याच्यावर. तो मित्रांनो आपलं जेवण आता सर्व होत आहे. हे बघा आपली थाळी रेडी आहे. हे वांगं आहे, वांग्याचं भरलं वांगं म्हणू शकतो याला आपण. त्यानंतर इथे भेंडी आहे, भरली भेंडी, त्यानंतर सॅलड आहे, डाळ आहे आणि भाकरी आहे. राईस येणार आहे, राईस अजून बाकी आहे. कशी आहे टेस्ट करण समजे? काय रे टेस्ट कशी आहे बघितलीस का नाही? जेवण एक नंबर आहे. आम्ही जेव्हा आलो तेव्हा तिथले जे रिसॉर्टचे मालक होते त्यांनी आम्हाला सांगितलं की जेवण एकदा टेस्ट करून बघा, जेवण फार सुंदर आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जेवण फार. ते जेवण कसं होतं नितीन? छान होतं, खूप छान होतं जेवण. करण एक नंबर. तेजस कसं होतं जेवण? खूप छान होतं. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि खूप मजा केली काल आणि आता आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी आता निघालेलो आहे. तर तुम्ही बघत असाल माझ्या आजूबाजूचं वातावरण किती सुंदर आहे. फार एन्जॉय केलं काल. जेवण तर एवढं अप्रतिम होतं, म्हणजे 10/10 देईल. आणि बाकी ओव्हरऑल सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व चांगल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही पण या रिसॉर्टला येऊ शकता. आणि एक 10 ते 20 लोकांचा जर ग्रुप असेल तरीसुद्धा येऊ शकता तुम्ही. चांगलं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत
आणि इकडे पूर्ण शांतता आहे. मुंबईचं जे आपलं गर्दीचं वातावरण आहे, मुंबईमध्ये जी गर्दी असते ती गर्दी टाळण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी जर तुम्ही शोधत असाल चांगली जागा, तर ही जागा मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल. कारण की आजूबाजूला सर्व डोंगर आहे आणि आम्ही आल्यापासून जो पाऊस सुरू आहे तो पाऊस अजूनही थांबत नाहीये. पाऊस सुरूच आहे आणि या वातावरणासाठी तर येतोय आपण इथे. आणि आम्ही आता मंगळवार आणि बुधवार असा आमचा दिवस होता, तर त्यामुळे इथे कोणता ग्रुप वगैरे दुसरा कोणी नव्हता, आम्हाला डिस्टर्ब करायला कोणी नाहीये. तो चांगला पॉइंट होता की दुसरं काही आम्हाला कोणी डिस्टर्ब करायला कोणी नाही, काही नाही. बघा हे आमच्या रिसॉर्टला लागूनच एक तळ आहे. आणि त्याच्या वरती एक वेगळं नवीन रिसॉर्ट आहे बघा. वरती रिसॉर्ट आहे आणि वर हा डोंगर आहे. डोंगर आजूबाजूला भरपूर धुके आहेत. हे तळ आहे, ते वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण चालतात, पण आता सध्या बंद दिसत आहेत. हा आपला रिसॉर्टचा परिसर, एंट्रन्स आहे, इथे गाडी उभी आहे आपली. सो आता आपली सर्व मंडळी उठलेली आहे, तर आता पहिला ब्रेकफास्ट करायचा आहे आणि मग थोडा क्रिकेट खेळायचा आहे. क्रिकेटसाठी हा लॉन पण छान दिलाय, तर तुमच्याबरोबर बाकी गोष्टी आपण शेअर करूच. सो एकदम प्लीजंट आहे इकडे, वातावरण एवढं छान आहे की इथून जाण्याची इच्छा होत नाहीये, इतकं छान आहे. आणि तुम्हाला मी सजेस्ट करेल की नक्की तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा, छान आहे. इथले रिसॉर्ट आवडण्याची दुसरी एक गोष्ट म्हणजे आजूबाजूला जे झाडं आहेत ना, झाडं पण छान लावलेली आहेत. सागाची झाडं आहेत, त्यानंतर फुलांची पण आहेत, वेगवेगळी फुलांची झाडं आहेत इथे. बघा हे वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत, मोठी मोठी झाडं लावलेली आहेत आणि ते एक खास आकर्षण आहे. झाडं आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये 2 दिवस घालवायला किंवा निसर्गाच्या सानिध्यात पिकनिक करायला, ते पण पाऊस वगैरे असताना, सुंदर मजा येते. वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत, पेरूचं झाड आहे बघा, छान आहे. प्रॉपर्टी छान मेंटेन केलेली आहे. एक कॅफेटेरिया एरिया आहे. तर तुम्हाला मी धुके दाखवतो इथे. आता कॅमेऱ्यात किती स्पष्ट दिसतात मला माहिती नाही, पण डोंगराला धुक्यांनी वेढलेलं आहे. त्याचे जे रेट्स आहेत हे 2000 रुपये पर हेड सध्या चार्ज केले त्यांनी. हे बघा, हे जे रिसॉर्टचे मालक आहेत त्यांच्याच कोंबड्या आहेत. तो पहिला आपण आता नाश्ता करूया आणि मग पुढचा जे काही कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करूया. सो आपला नाश्ता आलेला आहे. ही बुर्जी आहे, बुर्जी पाव आणि पोहे. गरम गरम पोहे आहेत, बुर्जी आणि पाव. सो बघा, पावसाचा आता पाऊस सुरूच आहे तसा, आणि आता आपल्याला क्रिकेट खेळायची वेळ झालेली आहे. आता थोडं क्रिकेट खेळूया. सो हे बघा, क्रिकेटचं पिच बनवलेलं आहे इथे, आणि आता इथे आपण क्रिकेट खेळणार आहोत. छान आहे बघा, इथे तलाव तुम्हाला दाखवलं होतं, तलावाच्या बाजूलाच पिच बनवलेलं आहे आणि हा इकडे एक लॉन पण आहे. सो मित्रांनो, आमचा आता इकडे चेकआउटचा टाइम झालेला आहे. फार एन्जॉय केलंय आम्ही कालपासून आजपर्यंत. म्हणजे 4 लोक होतं, पण असं वाटलं नाही 4च लोक आहेत.
खूप एन्जॉय केलं. प्रत्येकाला विचारूया कशा प्रकारे त्यांनी एन्जॉय केलं आणि जेवणाची क्वालिटी पण एवढी सुंदर होती की असं वाटतं की पुन्हा यावं आणि पुन्हा येणार आहोत आम्ही. तर ते कधी येणार आहे काय येणार ते तुम्हाला पुढे आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये सांगू. तेजस कसं वाटलं जेवण? छान होतं जेवण, खूप छान आहे. फार्म हाऊस पण खूप छान आहे. मोठी जागा ठेवली आहे, त्यामुळे खेळायला पोहायला भरपूर सुविधा इथे चांगल्या आहेत. नितीन खूप छान आहे. नेक्स्ट टाइम नक्की येणार आम्ही इथे. करण एक नंबर होता, आवडला. आपण 6 महिन्यांनी परत बाहेर पडलो होतो. याच्या आधी आपण खूप वेळा आलो होतो, पण आपल्याला ब्रेक घातला होता. आपण 6 महिन्यानंतर आलो आणि परत आवडला. हा फार्म हाऊस खूप छान आहे. तो तुम्ही बघताय त्याप्रमाणे पाऊस बघा कालपासून आता अजूनही आम्ही जातोय तेव्हा पण पावसाने आमचं जोरदार स्वागत केलेलं आहे आणि आता जाताना सुद्धा जोरदार पाऊस आहे बघा. एन्जॉय तर एवढं केलेलं आहे. एवढा तुम्ही बघत असाल तुम्हाला डोंगर दिसतोय का बघा. डोंगर आणि त्याला पूर्ण धुक्याने वेढलं आहे डोंगराला. संध्याकाळचे 5 ते 5:30 वाजता आहेत आणि हा पाऊस बघताय तुम्ही. तो मित्रांनो तुम्ही बघताय पाऊस जोरदार सुरू आहे आणि आज आम्ही खूप एन्जॉय केलं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी याचे जे रेट्स वगैरे आहेत ते सगळे टाकतो. तर तुम्ही नक्की इथे एकदा व्हिजिट करा. खूप चांगलं आहे, जबरदस्त आहे. एकदा व्हिजिट करण्यासारखं तर नक्कीच आहे आणि पुन्हा पुन्हा व्हिजिट करण्यासारखं आहे. पण तुम्ही नक्की एकदा तरी व्हिजिट करा एवढं मी तुम्हाला सजेस्ट करेल. कर्जतमधलं वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट आहे. एवढे रिसॉर्ट आम्ही आतापर्यंत कर्जतमधले जेवढे रिसॉर्टमध्ये जेवढे आलो आहे तेवढ्या रिसॉर्टमधलं हे चांगलं रिसॉर्ट आहे. आणि म्हणजे तसे सगळे रिसॉर्ट चांगले होते पण हेही रिसॉर्ट चांगलं आहे. सो तुम्ही एकदा नक्की या रिसॉर्टला भेट द्यावी. आणि हो, हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे. गरम गरम चहा आहे ती प्यायची आणि पुढे निघायचं आहे जायला.